इंडियन टॅलेंट ऑलिम्पियाड किंवा इंटरनॅशनल सायन्स ऑलिम्पियाड असं नाव आहे त्याचं. हॅलो नमस्कार, मी सोनाली. सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना. श्री स्वामी समर्थ. टायमिंग दाखवते किती वाजलेले आहेत. 7:30 वाजलेले आहेत. आता चालले डीमार्टला जाऊन या पटकन, जास्त काय बोलत नाही. काय आहे चलो. काही तर चालू असते आपल्या एरियात, बांधकाम वगैरे चालू आहे. ती सगळ्यांचा गोंधळ असतो. शांतता म्हणून नसते. मी वाटलं विचार केला हा एरिया शांत आहे, पण नाही, चालू असतं. गजगजाट वगैरे आहे, कारण आता घरं व्हायला लागले आहेत. कोणाची कामं चालू आहेत, कोणाचं काय चालू आहे, दिवसभर चालू असतं. त्याने एक असं हे वाटत नाही, म्हणजे एकटेपणा काय वाटत नाहीये. असं सारखं वाकून बघायचं काय चाललंय काय नाही. असो, महाराजांना मुजरा करूया, सांगूया आणि निघूया. जे काय महत्वाचं आहे ते घेऊन येते. बघूया. डीमार्टमध्ये परमिशन नसते, मिळाली तर तुम्हाला शेअर करेन, नाही तर मग घरी आलो ना. कोल्हापूर असो किंवा बाहेरच्या शहरातल्या ताई असू दे, कधी पण कोल्हापूरला आल्या की महालक्ष्मीपासून रंकाळा जवळ आहे आणि रंकाळ्याच्या समोर एक डीमार्ट आहे. मला कमेंट ठरलेले असतात की तू कुठल्या डीमार्टला नेमकं येते, तर तिथल्या डीमार्टला जात नाही आपण. ताराबाई पार्कमध्ये जे डीमार्ट आहे, आता मी जे जिथं आलेले आहे ना, ताराबाई पार्कमध्ये जे डीमार्ट आहे त्या डीमार्टला आपलं येणं जाणं असतं, तिकडे नसतं येणं जाणं. कलर वेगळा असू दे की, कोणता कोणता आहे. दहा वाजले आपल्याला. का त्या पिक्चराचा हाल लावले. खूप छान, खूप महत्वाची माहिती जी होती ती मला द्यायची होती. इथं व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. दुसरी गोष्ट, याला कुठलंही निगेटिव्हली घेऊ नका. लेडीज असो जेंट्स असो, म्हणजे आता माझ्या ताई असू दे दादा असू दे, दोघांनी पण हा व्हिडिओ बघा. कारण का सांगते, प्रत्येकाच्या घरामध्ये एक स्त्री आहे, मग ती मुलगी असू दे, बायको असू दे, आई असू दे, बहीण असू दे. त्यामुळे प्रत्येकासाठी हे गरजेचं आहे. आणि हा जो विषय आहे तो आता सध्या तुम्ही जर पाहिलेला आहे तर हा काय लपवाछपीचा विषय नाहीये. महत्वाचा पॉईंट असतो स्वच्छता. आणि ह्या सगळ्यामध्ये स्वच्छता याच्याबरोबर स्वतःची पर्सनल स्वच्छता ही सुद्धा खूप म्हणजे महत्वाची ठरलेला विषय आहे. खूप वेळा कमेंट आलेल्या होत्या की ताई मासिक पाळी जी आहे त्याच्याबद्दल थोडं तरी काहीतरी सांगत जा, थोडं तरी बोलत जा. म्हणून म्हटलं चला आज शेअर करूया. जेव्हा सॅनिटरी पॅड वापरतो ना, तेव्हा एक म्हणजे कम्फर्टेबल फील होत नाही. दुसरं म्हणजे लिकेजचा प्रॉब्लेम असतो, मग तो बेडवर असू दे किंवा आपण जिथं बसू तिथं प्रॉब्लेम. आणि तिसरं म्हणजे रॅशेस येणं, तो सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे सध्या. की ह्या ज्या समस्या आहेत ना, ह्या 10 पैकी 8 जणांना ठरलेलेच असतात. तर या सर्व समस्यावर माझ्याकडे एक सोल्युशन आहे. ते म्हणजे काय, तर एव्हर यू पिरियड्स पॅन्टी. आणि तुम्हाला मी या पिरियड्स पॅन्टीबद्दल का सांगत आहे, तर या पिरियड्स पॅन्टी ज्या आहेत ना, या सर्व प्रॉब्लेम्सवर सोल्युशन आहे. पहिलं म्हणजे काय, तर हे आपल्याला कम्फर्टेबल आहे. दुसरं म्हणजे काय, तर इतरपेक्षा म्हणजे इतर जे पॅड आहेत त्याच्यापेक्षा शोषून घेण्याची क्षमता जी आहे ती जास्त आहे. इतर जे सॅनिटरी पॅड असतात ते आपल्या जागेवरून सरकले की लिकेजचा प्रॉब्लेम जो असतो तो जास्त प्रमाणात होतो. आणि ते जे पॅड आहेत ते सरकतात आणि आपल्याला लिकेजचा जो प्रॉब्लेम आहे तो जास्त होतो. पण याच्यामध्ये तसं काहीही नाहीये. आणि या पॅन्टी ज्या आहेत त्या कुठल्याही नॉर्मल पॅन्टी नाही आहेत, तर हे आहे पॅन्टीज विथ अ पॅड. त्यामुळे याची गॅरंटी आहे की जागेवरून हलणार नाही, कुठेही तुम्हाला लिकेजचा सामना जो आहे तो करावा लागणार नाही. तर याच्यामध्ये ना तुम्हाला 10 पीस येतात. प्रत्येक पॅन्टीजला सेपरेट पॅकेजिंग केलेली आहे. ओपन करण्यासाठी फाडून पॅन्टीज काढू शकतो. ही नॉर्मल पॅन्टीज दिसते, नॉर्मली आपल्या अंडरवेअर सारखीच वेअर करायची आहे. फक्त एवढे डोक्यात ठेवायचं आहे की ही जी ब्ल्यू लाईन जी आहे फ्रंटला ती आली पाहिजे. ही नॉर्मल पॅडसारखं एका जागेवरून हलणार नाही. आपल्याला पॅन्टीज जशी वेअर करतो तशाच पद्धतीने आपल्याला करायची आहे. लिकेजचा इश्यू येणार नाही. सोबतच वेअर केल्यानंतर आपली नॉर्मल रेग्युलर जी पॅन्टी आहे ती आपल्याला वेअर करायची गरज नाही. यामध्ये 3 साईज ज्या आहेत त्या उपलब्ध आहेत. स्मॉल टू एम, एम टू एल, एल टू एक्सेल. तुमच्या साईजनुसार तुम्ही ऑर्डर करू शकता, मागवू शकता. याचं जे वेस्ट बँड जे आहे ते एकदम स्ट्रेचेबल आहे. त्याच्यामुळे तुमच्या कमरेला व्यवस्थित बसलं जाईल, कुठंही तुम्हाला इरिटेट होणार नाही. या पॅन्टीजमध्ये ना एकदम सॉफ्ट कॉटन आहे, त्यामुळे तुम्हाला इरिटेट होणार नाही, कुठंही अनकम्फर्टेबल फील जे आहे ते होणार नाही. सोबतच पायाकडचे जे एरिया आहे त्याच्यामध्ये सुद्धा इलॅस्टिक दिलेले आहे. याच्यामुळे काय होतं ना की लिकेजचा जो प्रॉब्लेम आहे तो तुम्हाला होणार नाही. सर्वात बेस्ट याच्यामध्ये ना इनर्वेटिव्ह एअर लॉक टेक्नॉलॉजी आहे. त्यामुळे आपल्याला 360 डिग्री प्रोटेक्टिव्ह मिळतं. सोबतच 12 तासापर्यंतची जी सुरक्षा आहे ती मिळते. याच्यामुळे काय होतं की लिकेजचा जो प्रॉब्लेम आहे तो होत नाही.
आणि म्हणूनच या रिझनमुळे या ज्या पॅन्टी आहेत त्या एकदम परफेक्ट आहेत, परफेक्ट फॉर हेवी फ्लो. तसेच हे पोस्ट बॉटमच्या हेवी फ्लोला खूप परफेक्टली शोषून घेतं. तसेच यामध्ये सुपर ॲब्झॉर्बंट डिट्स आहेत जे की पिरियड्स ब्लडला लगेच लॉक करतात. यामध्ये 4 गुणी क्षमता आहे शोषून घेण्याची आपल्या नॉर्मल पॅड जे असतात ना त्याच्यापेक्षा. सोबतच हे तुम्ही अशा पद्धतीनं डिस्ट्रॉयसुद्धा करू शकता. फोल्ड करायचं आहे, राऊंड करायचं आहे आणि जे आपण पॅकेजिंग फोडलेलं आहे त्याच्यामध्येच आपण हे रॅप करून फेकून देऊ शकतो. आणि याची गॅरंटी आहे की जाग्यावरून हलणार नाही, कुठेही लिकेजचा जो प्रॉब्लेम आहे तो होणार नाही. आणि हे प्रोडक्ट खरंच खूप उपयोगी आहे. समजा तुम्हाला स्कूलमध्ये जात असाल, कुठेही जॉबला जात असाल किंवा तुमच्या कुठल्याही कामासाठी किंवा तुम्ही ट्रॅव्हलिंग वगैरे करता तर तुम्हाला सोबत हे कॅरी करायला कुठलाही प्रॉब्लेम नाहीये. एकदम इझिली जसं तुम्ही इतर पॅड्स जे काय आहेत ते घेऊन जाता तशाच पद्धतीने तुम्हाला हे घेऊन जायला खूप फायदेशीर ठरतं. जेव्हापासून मी या पिरियड्स पॅन्टी वापरायला सुरुवात केलेली आहे तेव्हापासून माझं जे महिन्याचं मासिक जे आहे ते खूप छान जात आहे. त्यामुळे मला तर कुठलाही प्रॉब्लेम नाहीये. माझे याने खूप सारे प्रॉब्लेम जे आहेत, जे 10 पैकी 8 होते ना त्याच्यामध्ये मी पण होती आणि हे प्रॉब्लेम जे आहेत ते बऱ्यापैकी माझे जे आहेत ते सॉल्व्ह झालेले आहेत. याची लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे. मी सांगेन की माझ्या ज्या काही ताई आहेत, ज्यांना हे गरजेचं वाटतं, ज्यांना हे सगळे प्रॉब्लेम्स आहेत त्यांनी एकदा तरी हे वापरून बघावं. चला, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. नक्की जा आणि नक्की ऑर्डर करा. शेरूच्या खूप साऱ्या मावशांच्या कमेंट आल्या. आता शेरूच्याच मावशा असं पण म्हणणार का? आरूचिवच्या तर मावशा आहातच, पण शेरू आपला 5वा फॅमिली मेंबर आहे आणि तुम्ही पाहिलेलं आहे की तो कशा पद्धतीनं आहे, त्याचा स्वभाव म्हणा, अगदी टोटली जे काय आहे ते तुम्ही 1 वर्ष झालं बघता. त्यामुळे तर त्यांच्या सांगण्यावरून त्यांना कपडे वगैरे, आता बऱ्याच जणांची इच्छा आहे की घराचं वगैरे बघ ताई शेरूच्या, तर हो ताई सगळं झालं की शेरूला एक छान असं आपण घर पण बनवूया. गुंड्या भाऊ झाला, गुंड्या भाऊ काय लावून होती तू म्हणून ना चीज चीज माझं चीज इतकं हे होते टाईट होते ना, टाईट होते बा शेरू, शेरू चला चल, शेरू खाली चल बस बसलो इथं इथं मारायचं. कसलं क्यूट बसलं यार. ओग 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 याला चेन आणायला पाहिजे. ओग ओग शेरू एक चप्पल देऊया का आणून तुम्हाला? सॉक्स घालते. सॉक्स घाले कसं करायचं माहितीये? चेन गळ्यात घालायची, चांगला गॉगल घालायचं, परफ्यूम वगैरे मारायचं, स्वीट आठवलं. तर मी ना आता जी काय मी खरेदी केलेली आहे म्हणलेले की टॅकेटमध्ये मी जिथे जिथं खरेदी केली तिथून मी काय काय आणलं ते सगळ्या गोष्टी मी शेअर करणार आहे. आणि मग सामान काढलं पण, वापरायला पण चालू केलं सगळं. आणि हो, याच्या आधी ना एक तुम्हाला छान अशी आनंदाची बातमी जी होती ती मला द्यायची होती, ती म्हणजे किटोबद्दल आहे. किटोच सांगेल तिच्या मावशांना. इंटरनॅशनल सायन्स ऑलिम्पियाड जी सगळ्या स्कूल्समध्ये कंडक्ट केली असते इंग्लिश मीडियमवाल्या, त्यातल्या 2nd राऊंड मध्ये मी सिलेक्ट झाल्या आणि त्या परीक्षेची तयारी करायची. आता 1st राऊंड मध्ये पास झाले आणि 2nd राऊंड मध्ये गेल्या. आणि ती एक इंटरनॅशनल एक्झाम आहे, माहित असेल खूप जणींना. नाव काय? इंटरनॅशनल ऑलिम्पियाड, इंडियन टॅलेंट ऑलिम्पियाड किंवा इंटरनॅशनल सायन्स ऑलिम्पियाड असं नाव आहे त्याचं, माहित आहे खूप जणांनी. आणि काही म्हणजे मावशांच्या हे पण असतील दीदी वगैरे, त्यांना पण माहित असेल ती एक्झाम. तर त्यातलं 2nd राऊंडलाच दीदीचं किट्टोचं सिलेक्शन झाले. आता असो, तिला खूप सारं बेस्ट ऑफ लक द्या, शुभेच्छा द्या. आणि मी माझं सुरुवात करते. पहिलं हे या मॅडमसाठीच आणले. हे कशासाठी आणले ती बसतच नाही. मी म्हणलं ये ग आपण मावशांना दाखवूया. नको मम्मी तू दाखव, मी काढून देते तुला. हे बघा. तर असो, चांगली गोष्ट आहे. ती तिच्या गोष्टीला ही करते, मी पण नाही त्यांना जबरदस्ती वगैरे करत. तर इकडे बघू शकता ही फाईल आहे. या फाईल म्हणजे कसं, तर हे जे खरेदी करण्यामागचं कारण काय होतं सांगते मी. याच्यामध्ये ना हिला खूप सर्टिफिकेट मिळालेले आहेत, हिला म्हणा आरूला म्हणा. मग आपण काय करतोय की आता जपून व्यवस्थित ठेवत नाही आणि पुढं जाऊन काय होतं माहिती, ते जे काही सर्टिफिकेट आहे सगळं आहे ना असंच मग फाटून तुटून जातं.
मग आता जे ठेवलेलं आहे ते झिगझॅगची एक चेन असते, बॅग असते ना, त्यामध्ये ठेवले, पण थोडं खराब होण्याचे चान्सेस आहेत म्हणून हे आणलेलं आहे. याच्यामध्ये खूप सारं साहित्य जे आहे ते बसतं. लॉक केलं की विषय संपला. हा, कधी पण लागू दे, एकटीच आहे, कधी पण लागू दे, आपलं उपयोगाला येतात. म्हणजे पुढे भविष्यात सुद्धा जर सर्टिफिकेट दाखवायची झाली, आणि मुलांचे सर्टिफिकेट खरंच सांगेन जपून ठेवा, पुढे भविष्यात त्यांना खूप जागी कशा कशाला उपयोगाला येतील सांगता येत नाही, म्हणून हे एक आणले. दुसरं म्हणजे काय तर या दोघांसाठीच ना, हे बघा, रोज माझा पेन तुझ्यात गेला, तुझं पेन्सिल माझ्यात आली, असा गोंधळ आहे. म्हणून आता हा कलर ज्याला आवडेल त्यानं हा कलर घ्यायचा. तर हे पेन, पेन्सिल, खोडलबर, आता खोडलबर तर जास्त नाही आहेत, पण त्याचं काही पण साहित्य असू दे, दोघांचे सेपरेट कप्पे करणार आहे, दोघांना एक कप्पा देणार नाही, जो उचकं पुचकं करेल तो भरेल. तर हे आणलेलं आहे. हे किचनसाठी खूप साऱ्या जणांनी मला कमेंट केलेल्या होत्या. हे मी वापरलेलं आहे ताईनो एकदा. हा, मला तेवढं खास वाटलं नाही, पण आता तरी म्हणले तर चला असू दे. किचन ओटा खूप मोठा आहे आणि पाणी शोषून घेण्याची क्षमता वगैरे आहे जास्त, म्हणून हे आणलेलं आहे. सोबत पतंजली कोलगेट, तुमच्या दादाचा हा ब्रँड जो आहे ना कोलगेटला आवडत आहे. हे एक आणलेलं आहे. हे कशासाठी, आता मेकअपचं तर आपलं काय म्हणतात की मेकअपचं कपाट जे आहे ते तयार झाले, पण प्रॉब्लेम हा आहे की तयार कपाट होऊन काय उपयोग नाही आहे. व्यवस्थित ऑर्गनाईज करून ठेवलं तर राहणार, आणि आता जेवढं मोठं करेल तेवढं म्हणजे अस्तव्यस्त होतं, त्यासाठी हे आणलेलं आहे. तिला बसलेलं आहे तर 69 रुपये बघू शकता, हे अशा पद्धतीने. सोबतच हे एक आणलेलं आहे. आता हे कशासाठी, या पोरांची ना स्कूलचं खूप साहित्य, म्हणजे कसं टाय, बेल्ट, आयडेंटिटी, छोटं मोठं खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या याच्यामध्ये ठेवायच्या, किंवा इतर काही पण असू दे जे ठेवायला येईल, जेणेकरून कसं एक पोर्शन झाला, एकात हाताखाटला उघडलं, सगळं मिळालं. ह्या हिशोबाने मी हे घेतलेलं आहे. आमच्यासाठी सगळं आहे. याच्यावरती झाकण आहे. हो, तुमच्यासाठी झाले, तुम्हालाच गरज आहे याची, मला पप्पाला नाही. 279 रुपये किंमत आहे. मजबूत आहे. आता बघूया या पोरांना दिल्यानं किती दिवस टिकेल, काय दिकेल माहित नाही. आणि हे आहे, हे मी आमच्यासाठी आणलेलं आहे. आता दाखवते. हे आमच्यासाठी का सांगते मी, मला माहित नाही ह्या वस्तू माझ्यासाठी किती असतील आणि काय, आणि कुठं मी माझ्यासाठी काहीच वापरत नाही. मला काढता येतच नाही काय, जाळी घेताय ना तुम्ही, कसली तू. तर याची किंमत किती आहे, 235 रुपये आहे. पण सांगते, हे जे आहे ना, हे तुमच्या दादांना सॉक्स जे आहेत ते सॉक्स सेपरेट ठेवायचे. रोज उठून डोक्याला कुटाणा आहे सॉक्स कुठं आहे. हे जे आहे याच्यामध्ये ना तुमच्या दादाची बारीक सारीक जी असतात कपडे ते ठेवायचे, फक्त तुमचे दादा. तुमच्या दादाला कशातच घेणार नाही का, आणि मी पण कशात जाणार नाही. रोज उठून सकाळचं हाका असतात. आणि हे जे आणलेलं आहे ना, हे याच्यामध्ये आता बघूया काय काय होतंय, काय काय नाही. हे अशा पद्धतीने खूप दिवसातून घेतले, जाईल वर्षभर. मी जास्त वापर करत नाही. अजून कुठं कुठं काढलेले आण ना, बरीचशी प्रोडक्ट काढलेले आहेत वरती, आणून काढलेले आहेत. सोबत हा बघू शकता, हा एवढा मोठा डबा. हा डबा कशासाठी आणलाय बघूया. आता हे मी घेताना तर ह्याच्यासाठी घेतलाय की आपलं मेडिकलचं जे काय असतं, गोळ्या असू दे, टुब्या असू दे, बाटल्या असू दे, खूप सारं साहित्य असतं. म्हणजे त्या घरात होतं. तो ड्रॉवर छोटा होता, छोटे छोटे जे किचनमधले डबे उरलेले असतात त्यात मी भरून ठेवलेलं. इथं म्हटलं एकच आपलं भरून ठेवायचं. आणि मी जो याच्यासाठी कोपरा जो करणार आहे तो शक्यतो हा करणार आहे. म्हणतात असं उत्तर ईशान्येला आपलं औषधं, गोळ्या वगैरे जे काय, किंवा वरती बघूया टीव्ही युनिट वगैरे जिथं करणार आहे तिथं बघूया. हा, आणि सोबत हा मिठी मारायचे. सोबत ना हे मच्छरचं खूप वैताग येतो. एक ठराविक काळ असतो मच्छरांचा दिवसाला, त्या ह्याच्यात ना त्यांना न म्हणजे म्हणतात ना बिन बुलाया मेहमान, अशा पद्धतीने मच्छर येतात. त्या मच्छरांसाठी एक हे घेतलेलं आहे. हे कितीला, कितीला बसले, कितीला बसलो, 350च्या आसपास बसलेलं आहे. क्वालिटी घेतलं कारण की टिकवत नाही ती. ह्या डब्यात काय काय, एक म्हणजे पाकिट. ही पाकिट का घेतली, 120 रुपयाला बसलेले आहेत. पाकिट म्हणजे काय, तर आपण लग्न समारंभामध्ये पैसे घालून जी पाकिट देतो, ती पाकिटांसाठी तुमच्या दादाने मला एकदा दोनदा असा अनुभव आलाय की ते पाकिटासाठी मला रस्त्यात उतरवलेलं आहे, किंवा तिथं लग्नात तिथंच सोडलेलं आहे, पाकिट आणायला गेलेले आहेत, असं खूप वेळा घडलेलं आहे. त्यामुळे म्हटलं आपलं घरात हे असलं एक पाकिट घाल,
जाईल वर्ष 2 वर्ष. रात्री ह्याच्यावरच महाभारत झालेलं होतं. हे माहित नव्हतं तुमच्या दादाला मी घेतलेलं होतं, कारण बऱ्याचशा गोष्टी तुमच्या दादा इकडं तिकडं काय शोधत असले की मी आणून टाकायची ट्रॉलीमध्ये, कारण मला जी गरजेचं वाटायची ती मी टाकायची. पण तुमच्या दादाचं म्हणणं असं आहे की हे काय सारखं लागणार नाहीये, कधी तर आणाईल. पण माझं कसं की ते अनुभव असल्यामुळे ना मी आपलं घेतलेलं होतं. त्या कुठं घरात असेल माहित नाहीये, अशा पद्धतीनं तुझं ठेवणं असतं. पण आता असं स्टोरेज भरपूर झालंय, काय प्रॉब्लेम नाही. प्लस हे जे असतं ना, आता ह्याचा वापर खूप जागी होणार आहे आम्हाला. बऱ्याच जागी हँगिंगचा प्रॉब्लेम जो आहे तो खूप येणार, त्यासाठी 49 रुपयाला. सोबतच हे पाऊंड्सचं संध्याकाळच्या टायमिंगला चेहऱ्याला जर कुणाला लावायचं असेल तर, म्हणजे आपण म्हणतो ना मॉइश्चरायझर, तर हे आम्ही नाही वापरत, हे किट्टो वापरते. किट्टोला सूट झालेलं आहे बेस्ट. ती बाकी कुठलं काय वापरत नाही. पण हे असंच एकदा मी आणलेलं होतं डीमार्टमधून, म्हणलं चला ठीक आहे. पण ते हे किट्टोला सूट झालं, हे आम्हाला सूट होत नाही, त्यामुळं हे किट्टोसाठी आणले. पुढे कलर हे तुमच्या दादाचे आहेत. मी केसाला कुठलाही कलर करत नाही ना, मी कुठली मेहंदी वापरत नाही, कारण का मला बऱ्याचशा गोष्टी सूट होत नाहीयेत. जे सूट होतं जसं की नेचर शुअर वगैरे हे प्रोडक्ट सूट होतात, क्युअर स्किन वगैरे हे वापरते मी. काय सोबत डांबर गोळ्या. बऱ्याच जणांनाही बघितले की डोकं उठतं, पण ताईनो हे मी अशा जागी टाकते की जे कपाटं वगैरे किंवा जास्त दिवस आपण कपडे वगैरे ठेवणार आहोत त्याच्या जागी सूट होत असेल तर टाकावं. आणि तर त्याचं जर हार्ड वासानं त्रास होत असेल तर नका टाकू. मार्केटमध्ये खूप सारी प्रोडक्ट आलेले आहेत, ती वापरू शकतो. साबणा ठेवायसाठी खालच्या बाथरूममध्ये एक, वरच्या बाथरूममध्ये एक. 21 रुपयाला बसलेला आहे. एक 21 ला बसलेला आहे. 21 गप ना. सोबत दोऱ्या. आपल्याला आता कपडे बांधायला सोय करायला पाहिजे म्हणून दोऱ्या 65 रुपयाला एक दोरी आहे. अशा 2 घेतलेल्या आहेत. टेरेसवरती आता भरपूर सारी जागा आहे, त्यामुळे दोऱ्या बांधायच्या आणि कपडे वाळत टाकायचे. तसं तर स्टँड आहे, पण जास्त कपड्याला प्रॉब्लेम येतो. सोबत एक नेल कटर 130 रुपयाला बसते दोऱ्या. कैची. सोबत पितांबरी. काय सूप, चौघांना 4 म्हणून हे सूप आणलेले आहेत. फेवरेट आहे. खाणार आहे? हे पण खाणार आहे. हा, हे बनव जा. सूप बनव. खाणार आहे का तर खाणार की बनवतो तर मला हे 199 ला बसलेलं आहे. आता वेळेनुसार ठरेल यात स्टोरेज काय होईल. ओके, ही छोटी मोठी. आणि हो, अजून एक स्प्रे बॉटल घेतलेली आहे. आरूने केला कारभार 50 रुपयाला. मॅगी. खूप दिवसातून मॅगी आणलेली आहे. मॅगी आपल्या घरामध्ये बनवली जास्त नाही जात, पण असं नाही की आम्ही खातच नाही असं नाही, पण जास्त मी आणत नाहीये. सोड. तुझा कपड्याचं दुकान उचलून आणलंस का पूर्ण? आणि हो, उशांचे कव्हर आणलेले आहेत. 129 रुपयाला एक उशीचा कव्हर बसलेला आहे. हे बघू शकता, एकदम व्हाईट आहे. व्हाईट का, हा जो सोफा आहे त्या सोफ्याला सूट होते. हे सगळं झालं ना धुळीचं काम, मग मी घालणार आहे. पण सतत डीमार्टला जाणं होत नाहीये आता, म्हणून आता जिथं जातोय टेकिट मार्ट जे आहे तिथं जातोय, तिथं आहेत भरपूर सारे आहेत, त्यामुळे तिथं वरचेवर लागलं आम्ही जाऊ शकतो. तर यातले 6 आणलेले आहेत. कलर जो आहे तो व्हाईटच घेतलेला आहे. तुम्ही म्हणताल असले एक आहे की ताई, हो आहे. ते डार्क ब्राऊन मध्ये आहे, जे आपण पूजेसाठी वगैरे आणलेलं होतं. पण हे बघू शकता, हे जे आहे ना, हे कशासाठी आणलेलं आहे. आणि कलर एकदम असं सॉफ्ट वगैरे आणलाय, एकदम डार्क नाहीये. हे एवढं मोठं आहे. हे कशासाठी, तर वरचा जो आपला हॉल आहे ना, हे बघू शकता वरचा हॉल, त्याच्यामध्ये ना आपल्याला खाली पायामध्ये टाकायला, कारण बाहेरची आपली जी गॅलरी म्हणा, पोर्च म्हणा, तो आणि आपला हॉल, त्याच्यामध्ये हे टाकणार आहे आतल्या साईडला हॉलच्या. कलर याच्यामध्ये आम्हाला पिवळसर पाहिजे होतं, पण नव्हतेच, म्हणून म्हणलं असू दे. हा एक असा साधा सिंपल कलर बघू शकतो. ही कुठं आणली हो? ही जी आणली ना, ही खालच्या बाथरूम मध्ये आणलेली आहे. ही एकच मोठी आणली. ही एवढ्यासाठी एकच मोठी आणली, कारण का 2 बाथरूम आहे जवळजवळ, तर एकच पायपुसणी दोन्हीकडे वापरता येईल म्हणून आणलेली आहे. आणि झाडताना पण सोपं होतं ना. आणि ही पायपुसणी जी आहे ती वरच्या बाथरूम साठी आणलेली आहे. सॉफ्ट मध्ये येत आहे. बाथरूमला पण कपडे. आणि हा, किमती सांगायच्या राहिल्या. 299 म्हणजे 300 रुपयाला ही बसलेली आहे. जो फोल्ड कर, गड्या घाल, उघडतो आणि मी फोल्ड करायचं. आणि ही जी आहे ही 279 रुपयाला बघू शकता. ही 279 रुपयाला, ही स्वस्त पडली याच्यापेक्षा.
कारण क्वालिटी वाईज असतं, फरक असतो. आणि ही जी मोठी आहे तर ती 499, म्हणजे हे बघू शकता ही 500ला मिळालेली आहे. आणि ती जी आहे ती 700-800ला मिळालेली आहे, ती याच्यापेक्षा मोठी आहे. पण एक मात्र आता मी ती वापरते, ती वापरलेली आहे आता किती दिवस झालं. खरंच खूप छान आहे. म्हणजे कसं असं धागे दोरे काही निघत नाहीत. बऱ्याच त्यांच्या कमेंट होत्या की ताई याचे धागे दोरे निघतात, बाद होतात. पण आता मी वापरत आहे, खरं सांगते, माझं कुठंही मला काही प्रॉब्लेम आला नाही. क्वालिटी थोडंसं बघून घेतलं की ठीक आहे. ज्याच्यातीलच क्वालिटी खूप असतात, लो क्वालिटी वगैरे, त्यातलं जर समजा आपल्याला मिळालं, आता कोणाला काय लो क्वालिटीतलं घ्यायचं नसतं, पण कधीतरी होतं ना चुकून गळ्यात पडतं म्हणतात, त्यावेळेला मग प्रॉब्लेम येतो. ही बघू शकता, ही पायपुसणी जी आहे ती ही दारामध्ये आणलेली आहे. पण आपलं दार जे आहे ते पूर्वमध्ये येतं, म्हणजे डायरेक्टली ईशान्य पण नाही, तर पूर्व मध्यावर जेव्हा दार येतं, म्हणजे दरवाजा येतो, तेव्हा ना शक्यतो पिवळसर कलर जो असतो ना तो टाकला जातो. आता जे माहीत आहे ते सांगत आहे. त्यामुळे मिळालं नसतं तर मग दुसरा कलर जो आहे तो वापरला असता. पण हलके कलर शक्यतो मी घेतलेले आहेत, डार्क कलर घेतलेले नाहीयेत. हे तर हे पण मोठं आहे आणि हे 429 रुपयाला बसलेलं आहे. बघू शकता. कुठलं आहे? 429 रुपये. हा किचन मधला आहे. आत किचन मध्ये जाताना इथं पायामध्ये कुठं जातं पायामध्ये पाहिजे तुला? दीदी काय म्हणते? दीदी म्हणते कुठं जाताना पायात पाहिजे तुला. तर हे मोठं आहे. मेन म्हणजे थोडंसं क्वालिटी बघून घेतलेलं आहे. एकदाच एक गुंतवायचे पैसे आहेत, असं नाही की आपल्याला बाबा आता जर 5-6 महिन्यानं नवीन आणा होणार नाहीये. त्यामुळे एकदाच म्हटलं घ्यायचं, कर असं घ्यायचं की जे बेस्ट क्वालिटी असावं. माप 100 रुपयाला 50-60 रुपयाला येतात, पण त्याच्यापेक्षा म्हटलं वापरलं तर चांगलं वापरायचं, क्वालिटीतलं आणायचं, थोड्या दिवसानं फेकून द्यायचं. त्याच्यापेक्षा म्हटलं आता बघूया किती दिवस जाते ते मी तुम्हाला सांगेनच. तर ह्याची किंमत कळाली, ह्याची प्राइस सांगितलेली नव्हती. 279 रुपये याची प्राइस आहे. बघू शकता. हे बाहेर टाकणार आहे कारण आपल्या शेरूची काही गॅरंटी नाही. सगळ्या पायपुसण्यावर येऊन बसतो शेरू. सोबत एक रनर आणलेला आहे किचनमध्ये. याच्यामध्ये कलर जे होते सगळे मल्टी कलर होते. मला मल्टी कलर नको होते आणि शक्यतो मी ब्राऊन बघत होते कारण आपलं फर्निचर ब्राऊन आहे. वरच्या टाईल्स आहेत त्या हलक्या छटा ब्राऊनच्या, खालची फरशी जी आहे त्याच्यामध्ये व्हाईट ब्राऊन जास्त प्रमाणात दिसतं. त्या हिशोबाने बघितलं पण सगळे मल्टी कलर होते. म्हटलं हे ठीक आहे आपलं, तेवढंच एक डार्क शेडमध्ये. आता बऱ्याच जण म्हणते की ब्लॅक कलर आला, तर असं ते थोडाफार किचनमध्ये पण ब्लॅक कलर पाहिजे. आता पायाखालीच येणार आहे म्हणून हे एकच आणलेलं आहे. हे लाकर आहे पण मी नाही टाकणार कारण मला ट्रॉलीच्या हिशोबाने बघावं लागेल. ट्रॉली जेव्हा बाहेर ओढतो तेव्हा त्याच्याबरोबर हे पण जाऊ नये. आता ते कसं होतंय काय होतंय, आपले कारपेंटर आपल्याला कसं करून देतात, त्यांनी मी सांगितल्यानुसार ठरवलंय का केलंय का त्या हिशोबाने मग ते ठरणार. तर हे कितीला बसलेलं आहे? 249, म्हणजे 250 रुपयाला हे बसलेलं आहे. बघू शकता. की त्या पण मॉलमध्ये मी गेलेले होते, टेकिट मार्टमध्ये. तिथून काय आणलं म्हणजे एवढी कशाला आणली ताई? हे लागतात ताईनो, छोटं मोठं खूप सारं साहित्य असतं. मी विचार केलेला आहे आता बघूया ह्यामध्ये काय काय ठेवायचं, त्या हिशोबाने मी आणलेलं आहे. म्हणजे असं वेस्टेज नाही, ठरवून आणलेलं आहे. जेव्हा ऑर्गनाईज करेन तेव्हा तुम्हाला नक्की शेअर करेन की बाबा कुठं ठेवायला आणलेलं आहे. प्राइस सांगते, 94 रुपयाला मिळालेलं आहे. हे सेम 2 घेतलेले आहेत. आणि कधी पण मी जोडी घेते तेव्हा लक्षात ठेवा की ह्या पोरांसाठी असतं. सोबत रांगोळीचा डबा, तिला 109 रुपयाला बसलेला आहे. कपडे हँगसाठी खालच्या रूम मध्ये एक, वरच्या रूम मध्ये एक, असे 2 घेतलेले. सर बेडरूम मध्ये हे 2 ट्रे काय म्हणायचे ना, 29 रुपयाला. एक अंगाचा साबण मोती शेप आहे म्हणून घेतलाय. मोती साबणासारखा पण मोती नाहीये, वेगळाच ब्रँड आहे. या व्हिडिओचा मी इथंच एंड करते. याच्या किमतीसाठी सगळं मी सांगितलेलं आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका ताईनो. नवीन असाल, पहिल्यांदा बघत असाल आणि तुम्हाला रोज माझे व्हिडिओ बघायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वांना श्री स्वामी समर्थ.